नमस्कार, मी सोष्टे गुरुजी. माझे यूट्यूब चॅनलवर तुम्ही सुमारे 150 व्हिडिओ पाहिले असतील. ज्योतिषशास्त्र हा माझा मुख्य विषय आहे आणि ज्योतिषशास्त्रावर काही प्रमाणात वास्तुशास्त्र आणि या सर्वावर उपाय. तर आजचा मुख्य विषय आहे रुलिंग प्लॅनेट. रुलिंग प्लॅनेट म्हणजे शासक ग्रह, रुलिंग प्लॅनेट म्हणजे RP, रुलिंग प्लॅनेट म्हणजे यक्षिणीची कांडी, रुक्मिणी RP म्हणजेच जादूची कांडी वगैरे वगैरे अशी नावं या रुलिंग प्लॅनेट्स आहे. रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे थोडक्यात शासक ग्रह, म्हणजे जे रूल करतात त्या वेळेला ते. म्हणजे आता आपण पहिल्यांदा समजावून घेऊ की रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय, नंतर समजावून घेऊ त्याची पार्श्वभूमी काय आणि नंतर उपयोग कसा करायचा. तर पहिलं रुलिंग प्लॅनेट म्हणजे आत्ताच्या वेळेला रुलिंग करणारे प्लॅनेट. म्हणजे आता समजा आपण पाहिलं तर आता लग्न कोणतं चालू आहे, पूर्व क्षितिजावर कोणती राशी उदित झाली ते लग्न. म्हणजे आता वृश्चिक लग्नाची कुंडली असेल तर वृश्चिक राशी हे त्याचं लग्न झालं. लग्न म्हणजे प्रथम भाव. नंतर एल झाला. आता एस म्हणजे काय, तर एस म्हणजे स्टार लॉर्ड. आता चंद्र कोणत्या राशीला आहे आणि कोणत्या नक्षत्रात आहे. आता कन्या राशी असेल तर कन्या राशीची नक्षत्र कोणती, उत्तरा, हस्त आणि चित्रा. हस्त नक्षत्रात चंद्र आहे म्हणजे नक्षत्र स्वामी चंद्रच आला. राशी कोणती आहे, कन्या, म्हणजे बुध आला. बुध रुलिंग करतो देव, म्हणजे राशी लॉर्ड बुध आला. आज दिवस आहे सोमवार, म्हणजे वाराचा स्वामी चंद्र आला. म्हणजे आपले LSD कोणते झाले, मंगळ, चंद्र, बुध आणि चंद्र. चंद्र दोनदा आलेला आहे आणि एकदा बुध मंगळ आलेलं आहे, एकदा. हे आपले रुलिंग प्लॅनेट झाले. तर कोणत्याही अवघड प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी ज्योतिषशास्त्रात या रुलिंग प्लॅनेटचा उपयोग करता येतो. कसा करायचा ते नंतर सांगेनच मी. पण त्यापूर्वी आपण या रुलिंग प्लॅनेटची पार्श्वभूमी समजावून घेऊ, जाणून घेऊ. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी प्रेडिक्शन करताना बऱ्याच अडचणी यायला लागल्या. त्याचा विचार करता करता कृष्णमूर्तींना रुलिंग प्लॅनेट्सची कल्पना सुचली, म्हणजे LSRD. या रुलिंग प्लॅनेट आपल्या ज्योतिषशास्त्रात कसे काम करू शकतील, कोणत्या गोष्टीसाठी करू शकतील याचा विचार सुरू झाला. आणि हे दैवी मार्गदर्शन आहे. त्यामुळे त्यांना कृष्णमूर्तींना संत महंतांसारखी दृढ विश्वास होता देवावर की हे दैवी मार्गदर्शन केवळ परमेश्वराच्या कृपेनेच मिळेल आणि दैवी मार्गदर्शन कधीही वाया जात नाही. म्हणजेच काय, तर संत महंतांनी सांगितल्याप्रमाणे देव सर्वत्र भरलेला आहे. आपण हाक मारला की परमेश्वर हजर होतो. आपण त्याला ओळखता आलं पाहिजे, आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे.
आणि या विश्वासाने कृष्णमूर्तींनी ही LSRD पद्धत शोधून काढली. तर ही अशी झाली त्याची पार्श्वभूमी, शासकराज. आता आपण त्याचा वापर बघू. LSRD कधी वापरायची? कोणत्याही तात्कालिक कारणासाठी LSRD वापरता येतात. म्हणजे पुण्याहून माणूस निघालेला आहे, 3 तासात मुंबईला पोहोचतो, पण अद्याप आलेला नाही. प्रोग्राममध्ये गडबड होईल, तो जर पाहुणे मंडळी वेळेवर आली नाहीत, मग हुरहुर लागते, बेचैनी निर्माण होते. तर हा माणूस कधी येईल याच्यासाठी रुलिंग प्लॅनेट पहा, LSRD. म्हणजे आताचं लग्न, नक्षत्र, राशी आणि दिवस. LSRD चालवल्यानंतर एक ठराविक तासात घडणारी घटना असल्यामुळे आपण त्याच्यासाठी लग्न बदलून बघू. वृश्चिक लग्न आता समजा 25 अंशावर आहे आणि ते नंतर धनु लग्न होणार आहे. म्हणजे धनुचा स्वामी गुरु आला, बरोबर आहे. मग आपण विचार करायचा आहे की धनु लग्नामध्ये आजचे LSRD बसतात का? तर आपण धनुमध्ये गेलो. धनुमध्ये नक्षत्र कोणती आहेत? केतू, शुक्र आणि रवी. हे आपल्या रुलिंगमध्ये नाही. म्हणजे धनु लग्नामध्ये तो माणूस येणार नाही. मग मकरेमध्ये येईल का? तर मकरेचा स्वामी शनी रोलिंगमध्ये नाही, म्हणजे मकरेमध्ये पण येणार नाही. कुंभेमध्ये येईल का? तर कुंभेमध्ये मकरेत येईल का? तर मकरेत शनी नाही. कुंभेत येईल का? रोलिंगमध्ये शनी. मीनेत येईल का? तर गुरु. मीनेत नक्षत्र कोणती? गुरु, शनी आणि बुधाची. गुरु, शनी आणि बुध आपल्या रुलिंगमध्ये नाही. असं पाहता 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 आपल्याला जे लग्न सूट होईल त्या लग्नामध्ये पुण्याहून निघालेला माणूस इथे येईल असं सांगा. तात्काळ येणार असेल तर 24 अंशावर समजा वृश्चिक लग्न आहे, 24 मिनटं बाकी आहेत, तर तिथे वृश्चिक लग्नामध्ये 24 अंश म्हणजे बुधाचं नक्षत्र येतं. बुध आपल्या रुलिंगमध्ये आहे. म्हणजे वृश्चिकमध्ये बुधाच्या नक्षत्रात तो येईल. म्हणजे 15-20 मिनिटाचा कालावधीत येईल असं चटकन सांगता येतं. आपण वृश्चिक लग्न 20 मिनिटात येणार नाही असं गृहीत धरून पुढे पुढे गेलो तर पुढे कालावधी इतका वाढला की पुण्यावरून जाऊन येऊन 2 खेपा होतील. म्हणजे रुलिंग प्लॅनेट हे तारतम्याने वापरायचे आहेत. तारतम्यपणा पाहिजे तिथे. तसंच अमुक एक गोष्ट आहे, याची ऑर्डर येणार होती, प्रमोशन ऑर्डर, छोटी कसली ऑर्डर, सर्टिफिकेट, अजून कसं नाही आलं. ते सबमिट करायचं आहे बँकेला किंवा कुठे तर ते कधी होईल? तर त्याच्यासाठी आठवड्याचे वाराचे स्वामी पाहिजे. सोमवार चंद्र, मंगळवार मंगळ, बुधवार बुध, गुरुवार गुरु. त्याच्यात लग्नस्वामीला प्राधान्य द्यायचं. म्हणजे लग्नस्वामी गुरु आला त्यावेळच्या रुलिंगमध्ये तर गुरुवारी तुमचं पत्र येईल
असं सांगावं. 15 दिवसाच्या याच्यामध्ये लग्नाचा उपनक्षत्र स्वामी घेऊन पाहायचं. लग्न ज्या अंशावर आहे तर लग्नाचा नक्षत्र स्वामी त्या अंशावर कोण स्टार लॉर्ड आहे पाहायचा, तो स्टार लॉर्ड घ्यायचा. तो स्टार लॉर्ड समजा शुक्र असेल आणि आज गुरुवार असेल तर पुढच्या शुक्रवारी घटना घडेल असं सांगायला हरकत नाही. याप्रमाणे दिवसाच्या, 15 दिवसाच्या, महिन्याच्या कशा पाहायच्या तर चंद्रभ्रमण पाहायचं. म्हणजे LSRD आपण जे काढले त्याचं चंद्रभ्रमण पाहायचं. जिथे राशी आणि नक्षत्र यांची जोडी LSRDशी मॅच होईल तो दिवस सांगायचा. म्हणजेच पहा, आता आपण आपले रुलिंग प्लॅनेट आजचे कोण आहेत? मंगळ, चंद्र, बुध आणि चंद्र. मंगळ, चंद्र आणि बुध आहेत. तर ज्यावेळी बुधाची राशी, चंद्राचं नक्षत्र किंवा मंगळाचं नक्षत्र येईल त्या दिवशी ती घटना घडेल असं सांगायचं. म्हणजे याच्यातून ज्यावेळी चंद्र जाईल राशी आणि नक्षत्रातून त्या दिवशी 15 महिन्याभरात घडणारी गोष्ट घडेल असं सांगता येतं. याचप्रमाणे रवी भ्रमणाने आपल्याला महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यामध्ये घडणाऱ्या घटना सांगता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग याचा म्हणजे रुलिंग प्लॅनेटचा की दशा अंतर्दशा शोधण्यामध्ये याचा खूप उपयोग होतो. कारण एखाद्या भावाबद्दल विचार करताना तो भाव आणि संबंधित भावाचे सगळेच्या सगळे ग्रह कधी कधी कार्यान्वित होत असतात. 9च्या 9 आपल्याला पाहिजे महादशा स्वामी, अंतर्दशा स्वामी आणि फार तर विदशा स्वामी. मग 6 प्लॅनेट आपल्याला नको आहेत ते ठरवण्यासाठी LSRDचा उपयोग करता येतो. LSRDची मध्ये नसतील त्याचा विचारच करू नका. LSRDमध्ये प्राधान्याने वर आहेत त्याचा विचार करा. म्हणजे शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी LSRD वापरता येतात आणि भविष्यात त्यामुळे अचूकता येते. असं हे रुलिंग प्लॅनेटचं शास्त्र आहे. रुलिंग प्लॅनेट तुम्ही कोणत्याही पुस्तकातून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करता करता तुमच्या लक्षात येईल, कधी चुका होतील, कधी बरोबर येईल. कारण हे तारतम्याने घेताना तारतम्य नाही ठेवलं तर चुका होणारच आहेत. मॅटर काय आहे, कशासाठी इथे वापर करता येईल, ह्याचा वापर कितपत यशस्वी होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात येईल. 6 महिने, वर्ष, 4 वर्षांनी घडणाऱ्या गोष्टीसाठी LSRDचा उपयोग करता येणार नाही. म्हणून या LSRDचा कसा वापर करावा हे मी तुम्हाला जे सांगितलं त्याची केवळ आणि केवळ प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला त्याच्यात मास्टर मिळवता येईल. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.